नागपूर केंद्र आहे. ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागपूर शहरातील 2 नूतनीकृत टपाल कार्यालयांचे उद्घाटन उद्या 24 ऑगस्ट रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अयोध्यानगर टपाल कार्यालय इथं होणार आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते आभासी पद्धतीनं उपस्थित राहतील. याचवेळी शंकरनगर टपाल कार्यालयाचेही आभासी पद्धतीनं उद्घाटन होणार आहे. दोन्ही नूतनीकृत टपाल कार्यालयांची जनसेवा कनेक्ट या प्रकल्पांतर्गत उभारणी करण्यात आली आहे. राज्यात खाजगी शिकवणी वर्गांची नोंदणी आणि नियमनासाठी नवीन कायद्याच्या मसुद्यावर सरकारनं 4 सप्टेंबरपर्यंत सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. 25 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या शिकवणी वर्गांना या कायद्यातल्या तरतुदी लागू असतील. या कायद्यांतर्गत सर्व खाजगी शिकवण्यांना नोंदणी अनिवार्य असेल. तसंच नोंदणी प्रमाणपत्राचं ठराविक कालावधीनंतर नूतनीकरण करून घ्यावं लागेल. तसंच या वर्गाचं शुल्क भरल्यानंतर पावती देणंही बंधनकारक करण्यात येईल. तळघरातून असे शिकवणी वर्ग चालवता येणार नाहीत. या कायद्यातल्या कोणत्याही तरतुदींचं उल्लंघन केल्यास 1 ते 5 लाख रुपयांपर्यंतचा दंड किंवा परवाना रद्द करणं किंवा दोन्ही अशी शिक्षा ठोठावली जाऊ शकते. राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था नागपूर अर्थात वनारटीनं विमुक्त जाती तसंच भटक्या जमाती ब, क आणि ड या नॉन क्रिमिलेअर प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा परीक्षांकरता पूर्व प्रशिक्षणाच्या अर्जाची अंतिम मुदत येत्या 26 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षण व्यवस्था अक्षरशः मृत्यूशय्येवर पोहोचली असून गेल्या 10 वर्षांत जिल्हा परिषदेच्या 44 शाळांना टाळे लागण्या आणि तब्बल 50,507 विद्यार्थ्यांनी सरकारी शाळा सोडणे हे केवळ शैक्षणिक अपयश नसून ग्रामीण विदर्भाच्या सामाजिक व्यवस्थेच्या मुळावर घातलेला घाव आहे, असा गंभीर आरोप शेतकरी नेते आणि माजी राज्यमंत्री किशोर तिवारी यांनी केला आहे. येत्या काही तासांत नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्यात आज कोलंबो इथं सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं दिवस अखेर 5 गडी गमावून 300 धावा केल्या. शतकवीर देवदत्त पडिक्कलनं 117 धावा केल्या. कर्णधार शुभमन गिल 50, यशस्वी जयस्वाल 45 तर रवींद्र जडेजानं 43 धावांचं योगदान दिलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.